नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला विज्ञानावरील बघा 250 ते 300 पर्यंतचे वन लाइनर बघणार आहे आपण. 250 ते 300 पर्यंतचे सर्व आणि याचे पीडीएफ पण तुम्हाला ऍप मध्ये लवकरच मिळून जातील, काळजी करायची नाही. ओके, चला पहिला प्रश्न काय बघा रे. शरीरातील आतील इंद्रियांना म्हणजे शरीर जे आहे त्याच्या आतील इंद्रियांना काय म्हणतात? तर शरीरातील आतील इंद्रियांना म्हणतात आंतरेंद्रिय. बघा, आंतरेंद्रिय हे आतील इंद्रियांना असं म्हटलं जातं. त्यानंतर शरीरातील सर्व अवयवांचे नियंत्रण कोण करतं? सर्व जेवढे अवयव आहे आपले त्या अवयवांचं नियंत्रण करण्याचं काम कोणाचं आहे? मेंदूचं आहे. त्याच्यामुळे मेंदू खूप महत्वाचा आहे, त्याची काळजी घ्यायची. उच्च श्वास म्हणजे काय? बघा, उच्च श्वास म्हणजे काय? तर फुफ्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे. उच्च श्वास म्हणजे काय? तर फुफ्फुसातील जी हवा आहे ना ती नाकाद्वारे काय करायचं? बाहेर सोडायची. त्याला म्हणायचं उच्च श्वास म्हणायचं. ओके. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे या क्रियेला काय म्हणतात? तर अन्नाचे पचन असं म्हणतात. बघा, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकामध्ये होणे या क्रियेला काय म्हटलं जातं रे? अन्नाचं पचन. अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणायचं? पाचकरस म्हणायचं. काय म्हणायचं? तर पाचकरस असं म्हणायचं. वाढ विकासासाठी आवश्यक सेंद्रिय संयुगांना काय म्हटलं जातं? काय रे? वाढ विकासासाठी आवश्यक सेंद्रिय संयुगांना जीवनसत्वे असं म्हणतात. काय म्हणतात? तर जीवनसत्वे. लिंबू, संत्री, आवळा यामध्ये कोणतं जीवनसत्व असणार आहे? तर विटॅमिन सी असतं. बघा, लिंबू म्हणा, संत्री म्हणा, जे लिंबू वर्गीय जे लिक्विड वाले जे फळ असतात ना त्याच्यामध्ये जीवनसत्व काय राहतं रे? तर जीवनसत्व सी असतं. ओके. त्यानंतर पुढे बघा, गाजर, पपई, पिवळी फळे यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर विटॅमिन ए असतं याच्यामध्ये. गाजर, पपई, त्याच्यानंतर पिवळी फळे जे असणार आहे त्याच्यामध्ये कोणतं जीवनसत्व? तर जीवनसत्व ए किंवा जीवनसत्व अ आपण त्याला मराठीत म्हणू शकतो. मलेरियाची लक्षणे काय काय? ताप येतो, थंडी वाजते, सांधेदुखी होती. त्याला म्हणायचं मलेरिया. मलेरिया म्हणजे काय? ताप येणे, थंडी वाजणे आणि सांधेदुखी होणे. तसंच पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरलं जातं? ब्लिचिंग पावडर वापरतात. पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात? तर ब्लिचिंग पावडर वापरली जाते. ओके. चला आता यांचं रिव्हिजन घेऊ. शरीरातील आतील इंद्रियांना काय म्हणतात? आंतरेंद्रिय. शरीरातील सर्व अवयवांचे नियंत्रण कोण करतं? मेंदू करतो. उच्च श्वास म्हणजे काय? फुफ्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे या क्रियेला काय म्हणतात? अन्नाचे पचन. अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणतात? पाचकरस. वाढ विकासासाठी आवश्यक सेंद्रिय संयुगांना काय म्हणतात? जीवनसत्वे. लिंबू, संत्री, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असतात? जीवनसत्व सी असतं त्याच्यामध्ये. गाजर, पपई, पिवळी फळे यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? जीवनसत्व ए असतं. मलेरियाची लक्षणे काय रे? ताप येणे, थंडी वाजणे, सांधेदुखी आणि पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरलं जातं? तर त्यासाठी ब्लिचिंग पावडर वापरली जाते. ओके. चलो नेक्स्ट. पुढे बघा, आता मलेरिया होतो कशाने? मलेरिया होतो कशाने? लक्षणं बघितले ना. आता कशामुळे होतो? तर एनेफिलिस जी मादी आहे ना ती चावली की तुम्हाला होतो मलेरिया. मलेरिया कशाने होतो? एनेफिलिस नावाची जी काही मादी आहे हा डास चावला की आपल्याला काय होतो? मलेरिया होतो. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या यात्रेला चालले तर यात्रेला जाताना कोणती चाचणी करावी रे? तर कोलारा चाचणी करावी. कोणती चाचणी करावी? कोलारा, यात्रेला जाताना. ओके. त्यानंतर बघा, तात्पुरत्या म्हणजे एक बेसिक म्हणतो आपण, तात्पुरत्या वैद्यकीय उपचारांना काय म्हणायचं? तात्पुरत्या वैद्यकीय उपचारांना म्हणायचं प्रथम उपचार म्हणायचं. काय म्हणायचं? प्रथम उपचार. तात्पुरत्या वैद्यकीय उपचारांना प्रथम उपचार म्हणा. सर्पदंशाच्या ठिकाणी कोणत्या द्रावणाने सफाई केली जाते? म्हणजे ज्या ठिकाणी साप चावलाय, ज्या ठिकाणी सापाने दंश मारलाय तर त्या ठिकाणी कोणत्या द्रावणाने सफाई केली जाते? पोटॅशियम पर मॅग्नेट. पोटॅशियम पर मॅग्नेट याच्याने काय केली जाते? तर सर्पदंशाच्या ठिकाणी सफाई केली जाते. ओके. जलयुक्त शिवार केव्हा सुरू झालं रे महाराष्ट्रामध्ये? तर 2014-2015. जलयुक्त शिवार केव्हा सुरू झालंय? तर 2014-2015 मध्ये जलयुक्त शिवार सुरू झालंय. जे पदार्थ पाहू शकत नाही, ज्यांना स्पर्श करू शकत नाही, सॉरी, जे पदार्थ आपण पाहू शकतो किंवा स्पर्श करू शकतो ते काय असतात? तर द्रव्य असतात. ते काय राहतात? द्रव्य. बघा, जे पदार्थ पाहू शकतो, स्पर्श करू शकतो त्यांना म्हणायचं द्रव्य. पदार्थाच्या सूक्ष्म कणांना काय म्हटलंय? बघा, कणादेंनी तर पिलव म्हटलंय. पिलव. पदार्थाच्या सूक्ष्म कणांना कणादांनी काय म्हटलंय? तर पिलव असं म्हटलेलं आहे. उष्णता वाहून नेणारे पदार्थ काय? तर उष्णता सुवाहक आहे. उष्णता वाहून नेणारे
काय पदार्थ काय तर तुमची उष्णता सुवाहक आहे. हत्ती रोग कशामुळे होतो तर क्युलेक्स नावाचा डास चावला किंवा क्युलेक्स नावाची मादी चावली की त्या ठिकाणी काय होतो हत्ती रोग होतो. ओके. माणसाची वाढ कोणत्या वयापर्यंत होते? माणसाची जी वाढ आहे ती वयाच्या किती पर्यंत होऊ शकते तर 18 ते 25 पर्यंत होऊ शकते. 18 ते 25. बघा परत एकदा याचं रिव्हिजन घेऊ आपण. मलेरिया कशामुळे होतो? अॅनाफिलिस नावाची जी काही मादी ती चावल्याने. यात्रेला जाताना कोणती चाचणी करावी लागते? कोलारा चाचणी. तात्पुरत्या वैद्यकीय उपचारांना काय म्हणतात? प्रथमोपचार. सर्पदंशाच्या ठिकाणी कोणत्या द्रावणाने सफाई करतात? पोटॅशियम परमॅंगनेट. जलयुक्त शिवार योजना 2014 2015. जे पदार्थ पाहू शकतो ज्यांना स्पर्श करू शकतो ते काय असतात रे तर ते असतात तुमचे द्रव्य. पदार्थांच्या सूक्ष्म कणांना कणादांनी काय म्हटलंय? पिलव असं म्हटलेलं आहे. उष्णता वाहून नेणारे पदार्थ काय आहे तर उष्णता सुवाहक आहे. हत्ती रोग कशामुळे होतो तर क्युलेक्स नावाची जो काय डास आहे तो चावला की काय होतो तुम्हाला हत्ती रोग होतो. माणसाची वाढ कोणत्या वयापर्यंत होते? 18 ते 25 वर्ष. ओके. चलो पुढे. उपयुक्त नसलेले पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे काय? जे उपयुक्त नाहीये जे पदार्थ मग ते बाहेर फेकले जातात त्या क्रियेला काय म्हणतात? त्याला म्हणतात उत्सर्जन असं म्हणतात. काय म्हणतात तर उत्सर्जन असं म्हणतात. अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती कोणत्या? म्हणजे ज्यांना खूप वर्ष जगणाऱ्या वनस्पती अशा कोणत्या आहेत तर बहुवार्षिक आहे. अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत? बहुवार्षिक आहे. पाठीचा कणा असलेले प्राणी कोणते? पाठीचा कणा असलेले प्राणी पृष्ठवंशीय असतात. पाठीचा कणा असलेले प्राणी कोणते असं बाळांनो? पृष्ठवंशीय असतात. पुमंग कशाचा बनलेला आहे? पुमंग तर पुमंग पुंकेसरचा बनलेला आहे. पुंकेसरचा. पुमंग कशाचा बनलाय तर पुंकेसरचा. लांबीचे एकक सांगा. लांबीचे एकक काय तर मीटर आहे. लांबीचे एकक काय बाळांनो तर मीटर आहे. दिशा सतत बदलणारी गती कोणती? दिशा सतत बदलणारी गती कोणती? यादृच्छिक गती असते. बघा महत्वाचं आहे. दिशा सतत बदलणारी गती कोणती तुमची? यादृच्छिक गती असते. त्यानंतर बल लावून बघा बल लावून वस्तू गतिमान दिशा बदलणे म्हणजे काय तर कार्य. बघा बल लावून वस्तू गतिमान दिशा बदलणे म्हणजे काय असतं? कार्य असतं. तसंच MKS पद्धतीतील चालीचे एकक काय असतं रे तर मीटर पर सेकंद असतं. बघा मीटर सेकंद तर सेकंद हे काय असतं तुमचं MKS पद्धतीमध्ये चालीचं एकक. ताण किंवा स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा कोणती? तर स्थितीज ऊर्जा असते. ताण किंवा स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा कोणती असते रे तर स्थितीज ऊर्जा असते. त्यानंतर ओझोन थराची उंची 17 ते 26 किलोमीटर म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जाणार आहे तसं तसं ओझोन थराची उंची किती असते तर 17 ते 26 किलोमीटर इतकी असते. ओके. चला बघा उपयुक्त नसलेले पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया उत्सर्जन. अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती बहुवार्षिक. पाठीचा कणा असलेले प्राणी पृष्ठवंशीय. पुमंग कशाचा बनलेला असतो? पुंकेसरचा. लांबीचे एकक मीटर. दिशा सतत बदलणारी गती कोणती? यादृच्छिक गती. बल लावून वस्तू गतिमान दिशा बदलणे म्हणजे काय तर कार्य. MKS पद्धतीत चालीचे एकक काय? मीटर पर सेकंद. ताण किंवा स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा कोणती आहे? स्थितीज ऊर्जा. आणि ओझोन थराची उंची किती असते? समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जाणार आहे तसं तसं 17 ते 26 किलोमीटर इतके असते. ओके. आता महत्वाचा ओझोनचा थर विरळ झाल्याने काय काय होऊ शकतं? जर ओझोनचा थर जो आहे ना तो जर विरळ झाला तर काय होऊ शकतं? उष्णता वाढणार, त्वचेचा कॅन्सर होणार आणि बर्फ वितळणार. बरोबर ना? ओझोनचा थर जर विरळ झाला तर त्याचे परिणाम काय काय होतील सृष्टीवर? उष्णता वाढेल. ओके. त्वचेचा कॅन्सर होईल आणि बर्फ वितळेल. तसंच ओझोन संरक्षण दिन कोणता आहे रे? 16 सप्टेंबर. ओझोन संरक्षण दिन कोणता आहे? 16 सप्टेंबर. भोपाळ गॅस दुर्घटना केव्हा झाली? भोपाळ गॅस दुर्घटना 3 डिसेंबर 1984 ला झाली. भोपाळ गॅस दुर्घटना. भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? तर मिथाइल आयसोसायनाइड हा वायू बाहेर पडला होता. बघा भोपाळ दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला तर मिथाइल आयसोसायनाइड हा वायू बाहेर पडला. ज्वलनासाठी उपयुक्त वायू कोणता? ज्वलनासाठी ऑक्सिजन आहे. ज्वलनासाठी उपयुक्त वायू कोणता आहे तर ऑक्सिजन आहे. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड. कोणता आहे तर कार्बन डायऑक्साइड CO2. बघा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? CO2. त्यानंतर जाहिरात रस्त्यांवरील दिव्यामध्ये कोणता वायू असतो रे?
जाहिरात तसे रस्त्यावर जे दिवे असतात ना त्याच्यामध्ये कुठला वायू असतो तर निऑन असतो. कोणता असतो? निऑन. त्यानंतर ओझोन कोणत्या थरामध्ये आढळतो? ओझोन वायू जो आहे ना हा कोणत्या पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये तर स्थितांबर मध्ये आढळतो. महत्वाचा प्रश्न आहे, याला आयएमपी करून ठेवा. बघा ओझोन जो वायू हा कोणत्या थरामध्ये आढळणार आहे? स्थितांबर या ठिकाणी. भारतीय हवामानशास्त्र संस्था स्थापन कोणी केली? केव्हा केली तर 1875 ला. भारतीय हवामानशास्त्र संस्था स्थापन केव्हा झाली तर 1875 ला. तसंच शहामृगाला आयुर्मान किती वर्ष आहे? म्हणजे शहामृग किती वर्ष जगू शकतो तर 50 वर्ष जगू शकतो. शहामृग किती वर्ष तर 50 वर्ष तो जगू शकतो. बघा लक्ष द्या, ओझोन थर विरळ झाल्याने काय परिणाम होता? उष्णता वाढते, त्वचेचा कॅन्सर, बर्फ वितळणे. ओके. त्यानंतर ओझोन संरक्षण दिन कधी असतो रे? 16 सप्टेंबर. भोपाळ गॅस दुर्घटना 3 डिसेंबर 1984. भोपाळ दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? मिथाइल आयसोसायनाइड हा बाहेर पडला. ज्वलनासाठी उपयुक्त वायू कोणता आहे? ऑक्सिजन आहे. आणि वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर CO2 कार्बन डाय ऑक्साईड वापरतात. जाहिरात रस्त्यांवरील दिव्यांमध्ये कोणता वायू आहे तर निऑन असतो. त्यानंतर ओझोन कोणत्या थरामध्ये आढळतो तर स्थितांबर मध्ये आढळतो. कुठे आढळतो? स्थितांबर मध्ये. भारतीय हवामानशास्त्र संस्था केव्हा स्थापना झाली हिची? 1875. आणि शहामृगाचं आयुर्मान किती असतं तर 50 वर्ष. ओके. चलो पुढचे आता शेवटचे 10 प्रश्न आजच्या दिवसाचे, म्हणजे 300 प्रश्न पूर्ण झाले, 400 राहतील आपले. ओके. लातूर किल्ला, लातूर या किल्लारी भूकंप केव्हा झाला? लातूर या ठिकाणी किल्लारी आहे, तिथं भूकंप केव्हा झाला होता? 1993 ला. 1993 ला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना केव्हा झाली? 2005. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापना केव्हा झाली? 2005. वल्कनायझेशनचा शोध केव्हा लागला? वल्कनायझेशनचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स गुडईयर यांनी लावला. वल्कनायझेशनचा शोध कोणी लावला? चार्ल्स गुडईयर यांनी लावला. तसंच जल अविद्राव्य जीवनसत्वे कोणते? जल अविद्राव्य जीवनसत्वे आहे ADEK. बघा ADEK मराठीमध्ये म्हणलं तर अड EK. ओके. हे तुमचे जल अविद्राव्य जीवनसत्व आहे. मानवी कवटीमध्ये एकूण हाडे किती रे? हे मानवी कवटी, त्याच्यामध्ये एकूण हाडे 22. मानवी कवटीमध्ये एकूण हाडे किती तर 22 आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करणारे जीवनसत्व A. डोळ्यांचे जे काय आपलं आहे ना रक्षण करणारे जीवनसत्व कोणते तर A. लाल रक्तपेशी तयार करणारे जीवनसत्व कोणते? लाल रक्तपेशी शरीरामध्ये B12. काय असतं तर B12 लाल रक्तपेशी. रक्त गोठवणारे जीवनसत्व कोणते? K जीवनसत्व. रक्त गोठवणारे जीवनसत्व कोणते तर K. मुख्यतः किती प्रकारचे असतात हे तर 2 प्रकारचे असतात. मुख्यतः किती प्रकारचे असतात? 2. त्यानंतर पानांना हिरवा रंग कशामुळे तर हरितद्रव्य क्लोरोफिलमुळे असतो. पानांना हिरवा रंग कशामुळे असतो रे तर हरितद्रव्यामुळे असतो, म्हणजे क्लोरोफिल मुळे असतो. ओके. बघा लक्ष द्या, लातूर भूकंप 1993 ला झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005. वल्कनायझेशन शोध कुणी लावला? चार्ल्स गुडईयर. जल अविद्राव्य जीवनसत्व ADEK म्हणजे ADEK. मानवी कवटीमध्ये एकूण हाडे 22. डोळ्यांचे रक्षण करणारे जीवनसत्व A. लाल रक्तपेशी तयार करणारे जीवनसत्व B12. रक्त गोठवणारे जीवनसत्व K. मुख्यतः किती प्रकारचे? 2. आणि शेवटचं पानांना हिरवा रंग कशामुळे तर काय तर हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल. ओके. अशा प्रकारे आजचे आपले 300 प्रश्न पूर्ण झाले. व्यवस्थित अभ्यास करायचा, डेडिकेशन ठेवायचं, पाठ करायचे प्रश्न. एक प्रश्न 50 वेळा वाचायला लागले तरी चालेल, पण संपूर्णच्या संपूर्ण काय करायचं तर पाठ करायचं, तर स्कोर वाढेल. नाही तर स्कोर वाढणार का? नाही वाढणार. ओके. अशा प्रकारे आज आपले 300 पूर्ण झाले. आता नेक्स्ट याला आपण पुढचे घेऊया. ओके. चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. धन्यवाद.